आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय छावा ग्रुपने आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे आणि असोट किंग संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. माफ करा, छावा ग्रुपने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि असोट किंगला क्षेत्ररक्षणाचा कॉल दिलेला आहे. छावा ग्रुपला मी विनंती करतो की त्यांनी आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. पायल एंटरप्राइजेस आयोजित भव्य दिव्य अशी ओरम क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरे आणि या स्पर्धेतील पहिलाच सामना रंगतोय तो छावा ग्रुप वर्सेस असोट किंग आणि छावा ग्रुपच्या वतीने सलामीचे फलंदाज एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या दिशेने अभय आणि बॅट्समन नेम विठ्ठल. सुंदर असे मैदान आणि सुंदर असं आयोजन इथे बघायला मिळते पायल एंटरप्राइजेस ग्रुपच्या वतीने. ही स्पर्धा भरवण्यासाठी भरपूर लोकांचं मोलाचं सहकार्य ठरलंय. जे आहे ते नाव दिले ते हॅलो हॅलो सामना जरा त्वरित चालू करायचा आहे. हॅलो आता मात्र स्ट्राइकवर आहे तो छावा ग्रुपच्या वतीने एक धडाकेबाज फलंदाज अभय आणि नॉन स्ट्राइकवर आहे तो विठ्ठल. थोडासा कान मंत्र देताना छावा ग्रुपचे कप्तान राधे. पहिलाच सामना या स्पर्धेमधील छावा वर्सेस असोट डायमंड किंग संघ. हा सामना 4 षटकांचा राहील हे दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. हॅलो पॉवर प्ले वगैरे नाही या स्पर्धेमध्ये पॉवर प्ले वगैरे नसेल. कंपल्सरी 2 फिल्डर सर्कल मध्ये राहतील. 2 फिल्डर बॉलर आणि कीपर. कंपल्सरी 4 ओव्हर. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू श्री गणेशा होतो या स्पर्धेमधील पहिला चेंडू सामना करायला बाय सुंदर असा त्याला फटका निश्चित सर्कल मध्ये आणि हा निश्चित ओव्हरथ्रो होऊ शकतो. एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता पण सुंदर असा कमबॅक मानावं लागतंय आणि एका धावेवर समाधान मानावं लागते ते अभयाला. आपलं वैयक्तिक आणि संघाच्या वतीने खातं खोलतोय तो मात्र अभय. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 अशी. गोलंदाजीचा भार सांभाळतोय गोलंदाज नेम हर्षल यांचा पुढचा चेंडू सामना करायला एक नवीन फलंदाज विठ्ठल. उंच असा मारायला फटका झेल खाली क्षेत्ररक्षक पण एक धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या होती 3 अशी. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 3 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत सुंदरशी सुरुवात मानावी लागते छावा ग्रुप संघाची. आणि हा मात्र निर्धाव चेंडू. पंचांकडे मात्र अपील. पंच मात्र अपील फेटाळत आहेत आणि कमबॅक करतो तो मात्र गोलंदाज हर्षल. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 3 अशी 3 चेंडूच्या समाप्तीनंतर.
थोडासा उशिरा चालू झालेला सामना, पण पहिलाच सामना या स्पर्धेमधील. गेल्या वर्षी सुंदरशी स्पर्धेचे आयोजन आणि स्पर्धा ही सक्सेसफुल झाली होती आणि त्याचप्रमाणे हा पर्व दुसरं या स्पर्धेमधील. आणि एक धाव, या एके धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 4 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनपर्यंत धीमी सुरुवात मानावी लागते ती छावा ग्रुप संघाची, पण काही हरकत नाही. पुढे अजून 3 षटक बाकी आहेत आणि मोठे फटके मारण्याची ताकद अभय यांच्यामध्ये आहे. पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र निर्धाव फेकतो तो मात्र हर्षलकडे पण तेवढाच अनुभव असेल या गोलंदाजीचा. आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे की 35 ते 40 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. त्यानुसार गोलंदाजी करायची आहे आणि निश्चितच धावचीत होण्यात आणि धावचीत होते तो मात्र अभय, आणि अभयला मात्र परतावं लागतंय ट्रॅव्हलिंग मध्ये. आणि पहिला मोठा धक्का बसतो छावा ग्रुप संघाला. धावसंख्या मात्र स्थिरावली ती 4 अशी. सर्व खेळाडू व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की इथे मंडळातर्फे नाश्त्याची सोय केलेली आहे. आणि मात्र इथे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 5 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटच्या चेंडूवरती धावचीत मात्र करतो यष्टीरक्षक असोट डायमंड किंग संघाचा, आणि अभयला मात्र परतून लावतोय. माफ करा, 4 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव फेकले होते हर्षल यांनी. सुंदर गोलंदाजी मानावी लागते हर्षल यांची. तोच अनुभव आणि तेच कौशल्य घेऊन नवीन गोलंदाज मैदानामध्ये. गोलंदाज नेम गजानन. सामना करेल मात्र विठ्ठल. आणि हा मारलेला लेग साईडच्या दिशेने 4 धावेसाठी. या 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 8 अशी. धावसंख्या 8. गजानन यांच्या पहिल्या चेंडूवरती विठ्ठल यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत असा चौकार. गजानन यांचा पुढचा चेंडू सामना कर विठ्ठल. पुन्हा एकदा टटवलेला चेंडू. निश्चितच दुसरा चौकार. या 4 धावेने धावसंख्येत मात्र वाढ होते, वारंवार वाढ होते. धावसंख्या होती ती 12 अशी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. विठ्ठल यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले ते विठ्ठल यांनी. निश्चित अशी खेळी करावी लागेल छावा ग्रुपसाठी. गजानन यांचा पुढचा चेंडू. थोडासा क्षेत्रक्षणामध्ये बदल कंट्रोल डायमंड संघाकडून. गजानन यांचा पुढचा चेंडू विठ्ठल यांच्यासाठी पुढे येऊन मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. आपल्या फलंदाजासाठी प्रोत्साहन करत होता मात्र छावा ग्रुप संघ. निश्चितच तुमच्या प्रोत्साहनाची आवश्यकता आहे त्या मैदानात खेळत असणारे फलंदाज. आणि धावसंख्या होते ती 14 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. गजानन यांचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. मात्र विठ्ठल यांना काही समजला नाही. जरा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि कमबॅक करतोय तो मात्र गजानन. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती ती 14 अशी एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदरसा फटका कव्हरच्या दिशेने मारलेला. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक मात्र की करण, पण थ्रो फेकेपर्यंत 2 धाव पूर्ण होतात. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 16 अशी. थोडस महागडा असं षटक. यानंतर होणारे सामने या दोन्ही जे संघ असतील यानंतर त्या सर्व संघांना विनंती आहे की स्टेजच्या बाजूला पॅव्हेलियन बनवलेला आहे. ज्यांचे सामने असतील त्यांनी 5 मिनिटं आधी येऊन तिकडे बसायचं आहे सामना संपल्यानंतर. आणि षटक मात्र इथे संपतंय.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 16 अशी. पहिल्या षटकामध्ये चार धावा दिल्या होत्या हर्षल यांनी. आणि दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा ठोकल्यात त्या विठ्ठल. अभय यांची जागा घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज सागर. गोलंदाजीचा भार सांभाळत होता मात्र नवीन गोलंदाज किरण. 15-16 पावलांचा रनअप. पहिला चेंडू नवीन फलंदाज निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 16 अशी. किरण यांचा पुढचा चेंडू आणि विशाल शिंदे यांचं इथे आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हा मात्र उंच असा मारला फटका निश्चित झेल होऊ शकतो का, पण एक धाव पूर्ण. चेंडू मात्र दिशा बदलतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि मात्र इथं गचा क्षेत्ररक्षण आणि निश्चितच हा चेंडू खेळवत खेळवत सरळ सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. आणि या 4 धावांनी धावसंख्येत मात्र वाढ होते. धावसंख्या होते ती 20 अशी. थोडस खराब असं क्षेत्ररक्षण मानावं लागतंय. सागर यांचा हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सागर यांना थोडासा वेगळा खेळण्याचा प्रयत्न होता सागर यांचा, पण कमबॅक करतोय तो मात्र किरण आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती 20 अशी. 3 चेंडू. पुढचा चेंडू किरण यांचा आणि मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्रिफळाचीत करतोय आणि सागरला मात्र परतावं लागतंय. सागर यांची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज आयुष. छावा ग्रुपच्या वतीने नवीन फलंदाज आयुष. तिसरं षटक प्रगतीपथावरती किरण यांच्या मार्फत. पायल एंटरप्राइजेस ग्रुप आयोजित भव्य दिव्य अशी ओरम क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिलाच सामना रंगतोय तो छावा ग्रुप वर्सेस डायमंड किंग संघाच्या मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 20. 2 गाड्यांच्या मोबदल्यात सुंदर चेंडू फेकला होता किरण यांनी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू सरळ त्रिफळाचीत. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, गोलंदाजीच्या अनुभवावरती. आता मात्र नवीन फलंदाज आयुष. बघू आपल्या संघासाठी किती धावा जमवतात आयुष. उंच असा मारायला फटका. निश्चित 1 धाव मिळू शकते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. विठ्ठल मात्र यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. डायरेक्ट थ्रो होता पण निश्चितच तिकडे फलंदाज पोहोचला होता आणि ओव्हरथ्रोच्या ओव्हरथ्रो मध्ये 1 धाव निश्चित. एकूण टोटल 3 धावा मिळतात. या 3 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 23 अशी. 2 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे गोलंदाजी मात्र अजूनपर्यंत चांगली केली होती किरण यांनी. अजूनही मोठे फटके आले नव्हते यांच्या गोलंदाजीमध्ये. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23 अशी. आता मात्र स्ट्राईकवर विठ्ठल. सुंदर सुंदर गोलंदाजी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. थोडासा बीट करतोय फलंदाजाला विठ्ठल याला आणि चेंडू मात्र निर्धाव आणि शतक क्षमताय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 23 अशी. आता मात्र या सामन्यातील पहिल्या इनिंग मधले शेवटचं शतक, हाणामारीचं शतक.
किती धावा जमवतील आपल्या संघासाठी विठ्ठल आणि आयुष हे बघायचं आहे, आणि किती धावा रोखतील हा कंट्रोल डायमंड संघ आपल्या संघासाठी, कारण की दोन्ही संघ इथे जिंकण्यासाठी आलेत. धावांचा डोंगर उभा राहायचा असेल तर आयुष्याला मोठे फटकेबाजी करावी लागेल, विठ्ठल यालाही मोठे फटकेबाजी करावी लागेल, एक मोठी भागीदारी करावी लागेल या 6 चेंडूमध्ये. शिवाई मैदानामध्ये रंगत असलेली ही स्पर्धा भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा फायल एंटरप्राइजेस ग्रुप, आणि पंच मात्र 2 यात समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा, एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 24 अशी. गोलंदाज नेम सनवेत. सनवेत यांचा पहिला चेंडू सामना करेल आयुष. एक धाव पूर्ण, या फटक्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, पण सुंदरसा थ्रो मानावा लागतोय. सुभाष यांच्या हातामधून निघालेला हा थ्रो सरळ सनवेच्या हातामध्ये, आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र एक धडाकेबाज फलंदाज स्ट्राईकवर विठ्ठल. 2 खणखणीत चौकार ठोकले होते विठ्ठल यांनी. बघूया, आणि हा मारलेला सुंदरचा फटका निश्चितच झेल होऊ शकतो, आणि झेल बाद. गजानन यांचा सुंदर असा झेल मानावा लागतोय, आणि मात्र इथे बाद होते तो मात्र विठ्ठल. धावसंख्या होती 25 अशी. विठ्ठलला मात्र परतावं लागतंय. सुंदर फलंदाजी केली होती विठ्ठल यांनी, आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज ऋषी. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो आयुष. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिर होती. ती धावसंख्या होती ती 25 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. माफ करा, स्ट्राईकवर नवीन फलंदाज ऋषी विठ्ठल यांची जागा घेण्यासाठी. पण क्षेत्ररक्षणामध्ये कौतुक करावं त्या गजाननचं. सुंदर अशी झेल पकडली होती विठ्ठल यांची. सनवे त्यांचा पुढचा चेंडू. ऋषी यांच्यासाठी नवीन फलंदाज, आणि पंचांचा पुन्हा एकदा 2 यात समांतर स्क्वेअर चेंडूचा इशारा. धावसंख्येत मात्र वाढ. अजूनपर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू स्क्वेअर फेकले होते ते सनवेद यांनी, पण निश्चितच यामध्ये त्यांचा काहीतरी प्रयत्न असेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 26. संदेशाचा पुढचा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर होते. धावसंख्या होती ती 26 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. संदेशाचा पुढचा चेंडू ऋषी यांच्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वारंवार निर्धाव चेंडू, आणि कमबॅक करतोय तो मात्र सनवेद. थोडासा बीट होतोय ऋषी. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट होतो तो मात्र फलंदाज ऋषी. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. काय मोठे फटके येतील का या 2 चेंडूमध्ये ऋषी यांच्या बॅटमधून? एक धाव निश्चितच मिळू शकते या चेंडूवरती, आणि थोडंसं मिसकम्युनिकेशन, आणि जवळजवळ 3 धावा. पंचा टोटल 3 धावा ना? 3 धावा. या 3 धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 29. फटका सुंदर होता, पण एका धावेवर समाधान मानावं लागतंय, आणि षटक मात्र संपतंय. धावसंख्या होती 30. 31 धावांचं आव्हान ठेवलंय. म्हणजे 24 चेंडू आणि 31 धावा. आव्हान तसं काही मोठं नाहीये, पण गोलंदाजीच्या प्रयत्नावरती हा सामना जिंकू शकतो छावा ग्रुप संघ.
नाणेफेकीचा कॉल केला होता तो छावा ग्रुप संघाच्या बाजूने आणि प्रथम फलंदाजाचा निर्णय घेतला होता. त्यांना मोठी आशा होती की मोठे फटके मारून मोठा एक धावांचा डोंगर उभा करू, पण 30 धावांचं आव्हान ठेवलंय ते कंट्रोल डायमंड संघासमोर. 31 धावांचं आव्हान. चोवीस चेंडू 31 धावा. आणि यानंतर होणारा सामना गरुडा ए वर्सेस कंट्रोल 11 संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्ससाठी संपर्क साधायचा आहे. गरुडा ए वर्सेस कंट्रोल 11. यानंतर दुसरा सामना आणि चालू असलेला सामना गरुडा ग्रुप वर्सेस असॉट डायमंड किंग संघ. तर असॉट डायमंड किंग संघाचा कर्णधार असेल तर त्यांनी सन्मान चिन्हासाठी कॉमेंट्री बॉक्ससाठी संपर्क साधायचा आहे. असॉट डायमंड किंग अतिशय शिस्तबद्ध लाईनअप मध्ये छावा ग्रुप संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जातोय. 30 धावा करून 31 धावांचं आव्हान ठेवले ते कंट्रोल डायमंड संघासमोर. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन. उन्हाचा तडका दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि याची काळजी आपल्या मंडळाने घेतली आहे, ती म्हणजे पायल एंटरप्राइजेस ग्रुप. कोल्ड्रिंकची व्यवस्था केली आहे इथे. सामने जरा त्वरित चालू करायचे आहेत कारण थोडासा आपल्याला उशीर झालेला आहे. गरुडा ए वर्सेस कंट्रोल 11 संघ. छावा ग्रुपने आपले त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे आणि कंट्रोल 11 संघाने आपले सलामीचे फलंदाज माफ करा असॉट डायमंड किंग संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. कंट्रोल 11 संघ नाणेफेकी टॉस द बॉस त्या स्टेजवर करायची आहे. कृपया सजावट झाली असेल तर टॉस साठी दोन्ही कर्णधार कृपया सर्व रसिक प्रेक्षकांना आणि क्रिकेट प्रेमींना विनंती आहे की मंडळाने नाश्त्याची सोय केलेली आहे. जर कोण नाश्त्याचा बाकी असेल तर त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे, त्यानंतर नाश्ता बंद होईल. टॉस के बॉसच्या स्टेजवरती नाणेफेकी होते. या स्पर्धेमधील दुसरा सामना गरुडा ए वर्सेस कंट्रोल 11 संघ या दोन संघामध्ये. असॉट डायमंड किंग संघाच्या वतीने सलामीचे फलंदाज किरण आणि करण. एक धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना. त्याचप्रमाणे गरुडा ए संघ आणि कंट्रोल 11 संघ या दोन्ही संघांना सन्मान चिन्ह देताना पायल एंटरप्राइजेस ग्रुपचे ग्रुप मेंबर कॉल काय दिलाय चालू असलेला सामना छावा ग्रुप वर्सेस असॉट डायमंड किंग. 30 धावा बनवल्या होत्या छावा ग्रुप संघाने आणि 31 धावांचं आव्हान ठेवलंय ते असॉट डायमंड किंग संघाच्या बाजूने. पायल एंटरप्राइजेस ग्रुप आयोजित भव्य दिव्य अशी ओरम क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतील
पहिलाच सामना पर्व दुसरे या स्पर्धेचं आणि ही स्पर्धा भरवण्यासाठी भरपूर लोकांचं मोलाचं सहकार्य आणि निश्चितच कोणता कार्यक्रम करायचा असेल तर मोलाचं सहकार्य हे आवश्यक आहे तर ती स्पर्धा म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा सक्सेसफुल होतो आणि मात्र आता गोलंदाजीचा भार सांभाळतोय सामना मात्र त्वरित चालू करायचा आहे गोलंदाजीचा भार सांभाळतोय विठ्ठल आणि स्ट्राईकवर खेळतोय तो मात्र एक धडाकेबाज फलंदाज करण आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो किरण विठ्ठल यांचा पहिला चेंडू सामना करेल करण बघूया पहिल्या चेंडूवरती आणि निश्चितच पंच दोन्ही हात समांतर करतात स्क्वेअर चेंडूचा पहिला चेंडू स्क्वेअर फेकतोय तो मात्र विठ्ठल आणि संघाचं मात्र खातं खोलतोय विठ्ठल मात्र असं डायमंड किंग संघाचं खातं खोलून देतोय एका धावेनिशी स्क्वेअर चेंडू फेकून उंचाचा मारेल फटका निश्चितच 6 धाव्यांसाठी पहिल्या चेंडूवरती सरळ सीमारेषे पार 6 धाव्यांसाठी चेंडू जातोय करण यांच्या बॅट मधून वैयक्तिक पहिला आणि संघाची धावसंख्या होती ती 7 अशी एका चेंडूच्या समाप्तीनंतर सुंदरसा फटका नवीन चेंडूवरती सीमारेषा पार फेकला होता पण त्याचप्रमाणे पुन्हा एकदा कमबॅक करतो तो मात्र विठ्ठल निर्धाव चेंडू फेकतोय विठ्ठल यांचा पुढचा चेंडू करण यांच्यासाठी पुन्हा एकदा पंच दोन्ही हात समांतर करतायत स्क्वेअर चेंडूचा इशारा धावसंख्या होते ती 8 अशी म्हणजे अजूनपर्यंत 2 चेंडू स्क्वेअर फेकले होते ते विठ्ठल यांनी आणि एका चेंडूवरती षटकार लावला होता तो आणि पुन्हा एकदा वारंवार स्क्वेअर चेंडू निश्चित हा चेंडू फेकण्यामध्ये काय प्रयत्न असेल की दबाव असेल गोलंदाजावरती निश्चितच मला तर वाटतं दबाव असेल गोलंदाजावरती कडे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला होता करण यांनी धावसंख्या होती ती 9 अशी आणि मात्र इथं कचा क्षेत्ररक्षण चेंडू मात्र सरळ सीमारेषे पार 4 धाव्यांसाठी या 4 धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या होती ती 13 अशी म्हणजे थोडंसं महागडं असं शतक मानावं लागतं इथे अजूनही कोण नाश्ता करायचे बाकी असतील रसिक प्रेक्षक आणि खेळाडू तर त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे विठ्ठल यांचा पुढचा चेंडू करण यांच्यासाठी शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता निश्चितच एक धाव पूर्ण पण एका धावावर समाधान मानावं लागतंय किरण मात्र म्हणतो आता मी आता स्ट्राईक घेतोय थोडेसे माझ्या बॅट मधून पण मोठे फटके बघायला मिळतील धावसंख्या होती ती 14 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 पॉइंटच्या दिशेने सर्कल मध्ये असलेला हा चेंडू आणि स्वतः कप्तान राधेकडे चेंडू जातोय पण एक धावेवर समाधान किरण यांना धावसंख्या होती ती 15 अशी 5 चेंडू या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मारायला सुंदरचा फटका निश्चितच 6 धाव्यांसाठी थोडस महागडं शतक धावसंख्या होती ती 21 अशी म्हणजे पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 21 किरण यांच्या बॅट मधून 2 खणखणीत असे षटकार माफ करा एक करणच्या बॅट मधून आलेला षटकार आणि एक किरणच्या बॅट मधून आलेला षटकार आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो मात्र निर्धाव चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता सागर यांचा वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा शतक घेऊन होतो मात्र सागर
आणि मात्र स्ट्राईकवर खेळतोय तो मात्र आता किरण. सुंदर गोलंदाजी. मग तिकडे कुठे दिसणार आहे ती. हॅलो. सुंदर जो चेंडू फेकले होते सागर यांनी. कदाचित पहिली गोलंदाजी जर केली असती तर थोडासा दबाव राहिला असता असं डायमंड किंग संघावरती. कारण की आतापर्यंत 2 चेंडू सुंदर फेकले होते सागर यांनी. यॉर्कर पद्धतीचे चेंडू होते आणि हा निश्चितच झेल होऊ शकतो का बघायचं आहे. आणि पण थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. या 2 धावेने धावसंख्येद्वार धावसंख्या होते ती 24 अशी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. सागर यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. एकूण 5 धावा. या 5 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती 29. आता मात्र 2 धावेंची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी. सागर यांचा पुढचा चेंडू आणि मात्र इथे झेलबाद. यष्टीरक्षक मात्र आपलं काम पूर्ण करतोय. म्हणजे यामध्ये गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं कमी. जर खराब क्षेत्ररक्षण असेल तर त्यामध्ये गोलंदाज काही करू शकत नाही. आणि करण यांची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज. फलंदाज नेम अमोल. सुंदर फटकेबाजी केली होती ते करण यांनी. मोठे फटके बघायला मिळाले होते त्यांच्या बॅटमधून. पण गोलंदाजीचं कौतुक करावं ते सागरचं की पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारली होती. पण कमबॅक केलं होतं सागर यांनी. पण इथे एका धावावर समाधान मानावं लागतंय आणि शतक मात्र संपतंय. आणि धावसंख्या होती 30. म्हणजे सामना इथे मात्र टाय होतोय. आता मात्र या सामन्याची औपचारिकता बाकी. एका धावेची आवश्यकता. पंच 5 चेंडू झाले का शतक संपलंय. व्हाईट वरती 4 गेलेला तो. ओके 1 चेंडू बाकी आहे. माफ करा, एका चेंडूचा खेळ बाकी. आणि मात्र या सामन्याची औपचारिकता. आणि पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण होताच. पण आणि मात्र इथे शतक संपतंय. आता मात्र 3रं शतक. थोडस खेळण्याची आशा असेल म्हणून तो धाव घेतली नसेल. गोलंदाज नेम राधे. आणि अमोलांच्या बॅटमधून आलेला सुंदर असा गगनचुंबी षटकार आणि विजयी षटकार. सामना मात्र विजयी होतोय असो डायमंड किंग संघ. विजय संघाचे हार्दिक 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 अभिनंदन आणि पराजय संघाचे मनापासून आभार या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. यानंतर होणारा सामना गरुडा वर्सेस कंट्रोल 11 संघ. आणि नाणेफेकीचा कॉल गेला होता तो कंट्रोल 11 संघाच्या बाजूने.
आणि आता जो सामना झालाय छावा ग्रुप वर्सेस असॉट डायमंड किंग संघ, या स्पर्धेमध्ये सामनावीर होतोय तो मात्र करण. करणला मी विनंती करतो की सामनावीरचं हॅलो करण, पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय तो मात्र करण. सामनावीरला सन्मानित करताय ते मात्र आमचे महेश. कंट्रोल 11 संघ आणि गरुडा ए संघ. पहिल्याच स्पर्धेतील पहिलाच सामनावीर करण आणि सामनावीर म्हणून टी शर्ट प्रदान करताना महेश. जोरदार टाळ्या करण यांच्यासाठी. हॅलो त्याचप्रमाणे सामनावीरसाठी टी शर्ट आणि कोल्ड्रिंकची बॉटल ठेवली होती. तर खूप खूप अभिनंदन.